बाजारात जसे तांदळाचे पापड मिळतात तसेच पापड आज आपण घरी बनवणार आहोत. या इथे अगदी चौपट फुलणारा तांदळाचा पापड आहे. याला तुम्ही तांदळाची चिप्ससुद्धा म्हणू शकता. या इथे आपण अजिबात साचा मशीन न वापरता बनवलेले आहेत. शिवाय या पिठाची खिशीसुद्धा घेतलेली नाही, तरीसुद्धा हा पापड अगदी 4 पटीने फुललेला आहे. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. तांदळाचे पापड बनवण्यासाठी या इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ घेताना अगदी वाटी गच्च भरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा टेबलस्पून पापड खार घालायचा आहे. यामुळे आपले पापड छान टम्म फुगतात. आता हे जिन्नस सर्व चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे मीठ पापड खार हा छान प्रकारे मिक्स झाला पाहिजे. आता इथे आपल्याला खिशी न घेता हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला अगदी कडकडीत गरम केलेलं पाणी वापरायचं आहे. यामुळे हे पीठ थोडंसं चिकट होतं. या इथे आपल्याला पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, तर ज्या वाटीने आपण पीठ मोजलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला 1.5 पट इथं पाणी घ्यायचं आहे. पण हे पाणी घेत असताना थोडं थोडं करून आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ हे छान भिजलं जातं आणि आपल्याला मॅनेज करताना सुद्धा या पद्धतीने थोडं थोडं घालता येतं. बरेच वेळा आपलं हे पीठ जुनं असतं किंवा तांदूळ वेगळ्या प्रकारचा असतो, त्यामुळे जुना किंवा नवा या पद्धतीने सुद्धा 1-2 चमचे पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. आता हे पीठ आपल्याला 10-5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून यामध्ये वाफेमुळं हे पीठ छान मऊसूद होतं. हे पीठ उघडून पाहिलं तर हे पीठ अजूनही गरम आहे. सुरुवातीला या पिठाला चमच्याच्या साहाय्याने मोकळं करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे खाली चिटकलेलं जे पीठ असतं ते चमच्याच्या साहाय्याने मोकळं होतं. आता हे पीठ आपल्याला मळत असताना बऱ्याच वेळा हाताला चटका बसतो, तर आधी पीठ मळताना आपल्याला हात गार पाण्यात बुडवायचा आहे आणि या पद्धतीने मळून घ्यायचं आहे, जेणेकरून बऱ्याच वेळा हाताला चटका बसतो आणि गार पाण्यात हात बुडवल्यामुळे आपल्याला हे पीठ अगदी सहज मळलं जातं. हे पीठ गरमच का मळायचं, तर यामध्ये असणारे जे जिन्नस आहे ते जे गरम पिठात छान मिक्स होतात आणि पापड फुलायला मदत होते. बऱ्याच वेळा पिठाचं प्रमाण अगदी योग्य घेतलं तरी पापड आपले बऱ्याच वेळा जाड होतात किंवा चिरडतात, फाटतात. तर असं होऊ नये म्हणून या इथे काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पीठ आपलं छान मळून झालेलं आहे, तर या पिठाचे आपल्याला गोळे करायचे आहे. तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही गोळे करू शकता. तर इथे मी या पिठाचे कमीत कमी 3 ते 4 या पद्धतीने गोळे करणार आहे, कारण हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. कारण आपण इथे खिशी न बनवता हे पापड बनवणार आहोत, त्यामुळे सुरुवातीला हे गोळे मी असे बनवून या कुकरच्या डब्यात ठेवणार आहे. या इथे माझे एकाच कुकरच्या डब्यामध्ये हे सर्व गोळे बसलेले आहे. हे पीठ आपलं 150 ग्रॅम आहे, त्यामुळे ते एकाच डब्यामध्ये अगदी आरामशीर बसले जातात. या इथे तुमचं पिठाचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्हाला 2 किंवा 3 कुकरचे डबे लागणार आहेत. या इथे आपल्याला कुकरच्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. जास्त झाल्या तरी या पिठाला काही फरक पडत नाही. हे पीठ कुकरला शिजवल्यामुळे आपल्या गॅसची सुद्धा बचत होते आणि हे पीठसुद्धा कमी वेळेत कमी गॅसमध्ये छान प्रकारे शिजलं जातं. आता हे गोळे आपल्याला एका कॅरी बॅगमध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे गोळे सुरुवातीला अशा पद्धतीने हाताने फोडून घ्यायचे आहे. हाताला चटका बसतो, त्यामुळे हाताचा जास्त वापर न करता कोणत्याही एका साहित्याने हे गोळे आपल्याला दाबून घ्यायचे आहे, जेणेकरून हे पीठ अगदी फुटलं जातं आणि मऊसूद होतं. सुरुवातीला अशा पद्धतीने मी लाटण्याने हे फोडून घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने याला असं लाटून घ्यायचं आहे. लाटण्यामुळे हे पीठ अगदी मऊसूद तयार होतं. आता तुम्ही जर पीठ पाहता तर अगदी त्याला चिकटपणा आलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण धुणं धुतो त्या पद्धतीने हे असं मळून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे पीठ आपल्याला छान अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव केल्यामुळे यामध्ये असणारे जे घटक आहेत किंवा जिन्नस आहेत ते छान मिक्स होतात. आता तुम्ही म्हणताल की हे पापड आपल्याला गरमच लाटायचे, तर अजिबात नाही. हे पीठ गार झालं तरीसुद्धा या पिठाचे पापड छान
तयार होतात. हे पीठ पाहतात अगदी मऊसूत, अगदी लोण्यासारखं तयार झालेलं आहे. गोळी जर पाहतात तर मस्त कुठेही न चिरडता याच्या गोळ्या तयार होतात. या इथे पापड आपले न चिरडण्याचं कारण म्हणजे हे पीठ आपण छान गरम असतानाच मळून घेतलेलं आहे. यामुळे तुमचा एकही पापड चिरडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण या इथे साचा, मशीन काहीही न वापरता हे पापड बनवणार आहोत. या इथे मी पोळपट घेऊन त्यावर अशा पद्धतीने कॅरी बॅग ठेवलेले आहे आणि ज्या पद्धतीने आपण चपातीला गोळा घेतो तेवढाच गोळा या इथे आपल्याला घ्यायचा आहे आणि जशी आपण चपाती पोळपटावर लाटतो त्या पद्धतीनेच ही चपाती आपल्याला लाटायची आहे. जितकी शक्य होईल तितकी आपल्याला ही चपाती पातळ लाटून घ्यायची आहे, जेणेकरून आपले पापडसुद्धा तितकेच पातळ तयार होणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला जो आपण उंडा घेतो तो सुरुवातीला अगोदर हातावर छान मळून घ्यायचा आहे आणि नंतरच तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे. या इथे तुमचं पीठ थंड झालं तरी काहीच हरकत नाही, तरीसुद्धा या पिठाचे पापड लाटल्या जातात. जितकं शक्य होईल तितकी ही पोळी आपल्याला पातळ लाटून घ्यायची. व्हिडिओत तुम्ही पाहता तर ही पोळी मी खूप पातळ लाटून घेतलेली आहे. गोळा केवढा होता आणि ती पोळी केवढी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण पापड तयार केले तर 1 किलोऐवजी आपण 2-3 किलो एकटी व्यक्ती सुद्धा करू शकेल. अशा पद्धतीने पापड केल्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात जर करायचे असेल तर या पद्धतीने केले तर पापडसुद्धा पटकन होतात. बरेच वेळा पापडाच्या कडा तुटल्या जातात किंवा मध्ये चिरडल्या जातात, तर या इथे तुमचे अजिबात पापड चिरडणार नाहीत आणि तुटणारसुद्धा नाही. आता घरामध्ये असणाऱ्या भांड्यांपैकी कोणतंही एक प्रकारचं अशा पद्धतीचं भांडं घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीने त्याचे काप करता येईल. आता कोणत्याही साईजची ग्लास किंवा वाटी याचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने त्याचे काप करू शकता. तर या इथे मी तेलाचं जे झाकण आहे ते मी इथे वापरलेलं आहे, जेणेकरून त्या झाकणाला खालच्या बाजूने जे स्टील असतं ते धारदार असतं आणि त्यामुळे आपल्याला ह्या अशा पद्धतीने पटकन काप करता येतात. या इथे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही इथे पापड बनवू शकता. मी इथे बारीक साईज घेतलेला आहे कारण वाळून ते आणखीनच बारीक होतात. ही पद्धत वापरल्यामुळे तुमचे पापड 100% गॅरंटीने सांगते की अजिबात सुद्धा चिरडणार आणि हे पापड तुम्ही कमी तेलात सुद्धा तळू शकता. एका पोळीमध्ये आपले साधारणतः 10-12 अगदी आरामात पापड होतात आणि करायला सुद्धा ही पद्धत खूप सोपी आहे. अगदी एकटी व्यक्ती तर करेलच आणि जास्त प्रमाणात सुद्धा करेल. आता हे पापड आपल्याला लगेचच कागदावर घालून घ्यायचे आहे आणि हे पापड तुम्ही 1 दिवस फॅन पुढे सुद्धा सुकवू शकता किंवा जर तुम्हाला गॅलरीत किंवा कुठे ऊन येत असेल घरात तर त्या ठिकाणी सुद्धा हे पापड 1-1.5 दिवसामध्ये सहज वाळून निघतात. कारण आपण हे पापड खूप पातळ लाटलेले आहेत, त्यामुळे हे फॅन पुढं 1 दिवस अगदी आरामात वाळतात. पापड जर पाहता तर खूप पातळ आहे. या इथे 1 वाटी पिठामध्ये भरपूर सारे पापड तयार होतात. पापड जर पाहता तर पातळ होतात आणि तळल्यानंतर तर पाहतालच. या इथे मी सर्व पिठाचे पापड लाटून घेतलेले आहे आणि हे पापड मी 1 दिवस फॅन पुढं सुकवले आहे. दुसऱ्या दिवशी यांना कडकडीत अगदी ऊन दाखवलेलं आहे. यामुळे हे पापड थोडेफार ओले असतील तर उन्हामध्ये छान कडकडीत वाळले जातात. हे पापड साधारणतः 2 दिवसातच तयार होतात. बाजारचे पापड विकत आणण्यापेक्षा या अशा पद्धतीने घरच्या घरी जर पापड बनवले तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. बरं, या पिठामध्ये आपण फक्त मिठाचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला यामध्ये जिरे, तीळ, ओवा आणखीन काही वेगळ्या प्रकारचे जिन्नस घालायचे असतील तर अगदी आरामात घालू शकता. आता पापड छान वाळलेले आहे तर आपण ते तळून पाहूया. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला पापड घालायचे आहे. पापड जर पाहताल तर अगदी चौपट पापड फुललेला आहे. बरं, हे पापड बनवत असताना आपण इथे अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे पापड आपले 1-2 वर्ष अगदी सहज टिकतात. त्यांचा कुठेही अजिबात वास येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
हे पापड तुम्ही कमी तेलात सुद्धा तळू शकता. आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी या इथे जास्त तेल वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीचे पापड तुम्ही या उन्हाळ्यात नक्की तयार करून पहा. या व्हिडिओमध्ये दिलेलं पिठाचं, मिठाचं आणि जर तुम्हाला कोणते जिन्नस घालायचे असेल तर ते हे प्रमाण अगदी योग्य आहे. या पद्धतीने जर पापड बनवले तर तुमचे पापड अजिबात चुकणार नाही, फाटणार नाही, चिरटणार नाही आणि तळल्यावर सुद्धा चौपट फुलतील. या इथे मी भरपूर सारे पापड तळून पाहिले. पापड जर पाहताल तर मस्त छान टम्म फुगलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते अजिबात सुद्धा तळल्यानंतर तेलकट झालेले नाही. त्यानंतर या इथे पाहताल तर पापड आपला केवढा होता आणि तो तळून केवढा झाला, कारण पापड हे सगळे एकसारखेच होते. आवाजावरून तर तुमच्या लक्षातच येईल की पापड आपले किती खुसखुशीत झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.